पिठाचा वापर करून मी 3 प्रकारचे स्नॅक्स बनवलेले आहेत। हे मुरकू आहेत, चण्याची डाळ लावलेले, खूप कुरकुरीत असतात। हे रिबन पकोडी आहे। हे तुम्ही एकदा बनवून कमीत कमी महिनाभर तरी स्टोर करून ठेवू शकता। याला बिलकुल वास येत नाही, कारण ह्या तेलाचं प्रमाण फार कमी आहे। या पद्धतीने आणि या मेजरमेंट्सनी जर करताल तर बिलकुल तेल पिणार नाही तुमचे शेव, आणि शेव 100% खुसखुशीत होईल। इथे मी 2 कप तांदळाचं पीठ ऑलरेडी चाळून ठेवलेलं आहे आणि यात मी 1 कप मैदा घालते। हे मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे कुठल्याही प्रकारचे जे मुरकुल वगैरे बनवायसाठी। 2 कप तांदळाच्या पिठाला 1 कप मैदा, हे सुद्धा मी चाळून घेते। हे चाळून झालंय। आता यात चवीनुसार मीठ घालून घेते। मी ऑलरेडी एकीकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। थोडासा ओवा हाताने चुरडून घालायचा आहे। आता यात तिखट आणि हळद घालून घ्यायचं आहे। तिखटाच्या ऐवजी हिरवी मिरचीची पेस्टचा सुद्धा वापर करता येतो। आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे कोरडं आहे, अजून मी यात पाणी किंवा तेल काहीही घातलेलं नाही आहे। मिश्रण आपलं छान मिक्स झालेलं आहे। आपण हे कोरडं कालवून घेतलेलं आहे। आता यात मी गरम तेल घालते। हे कडकडीत गरम तेल आहे, रिफाईंड तेलचा वापर केलेला आहे मी इकडं। मी हे मोठ्या चमच्यानी 6 चमचे तेल घालते आहे। या क्वांटिटीला 6 चमचे तेल सफिशियंट आहे। आपल्याला कोरड्या पिठाला तेल सगळीकडे छान चोळून घ्यायचं आहे। चमच्यानी हे होत नाही, त्यामुळे मी हाताचा वापर करून हे खूप सगळं चोळून घेते छान। आपल्याला हे खूप सांभाळून घालवायचं आहे। तेल मी पिठाला सगळीकडे छान चोळून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता इथं मूठ सुद्धा आवळली जाते आणि एकीकडे माझं पाणी सुद्धा उकळून रेडी आहे। आपल्याला पाणी उकळलेलंच वापरायचं आहे, गरम पाणी वापरायचं नाही आहे। आता या उकळलेल्या गरम पाण्याने मी कणिक कालवून घेणार आहे। अजूनही गरम आहे, ह्याला आपल्याला छान कालवून घ्यायचं आहे। इथं आपलं पीठ कालवून रेडी आहे। मी ह्याला एक 10 मिनटं सेट करायला ठेवते आणि तोपर्यंत एकीकडे आपण तेल तापवायला ठेवून देऊया। कालवलेल्या पिठापैकी थोडासा भाग मी काढून घेतलेला आहे आणि इकडं माझ्याकडे भिजवलेली चण्याची डाळ आहे। ही 4 तास भिजलेली आहे, मी सकाळीच भिजवून ठेवलेली होती। एक छोटंसं पिठाचं पोर्शन घ्यायचं आहे आपण, आणि मी इकडं पोलपाटाला तेल लावून घेते। तेल लावून घेऊन ग्रीस करून घ्यायचं आहे आपल्याला, आणि आपल्या हाताने पोलपाटावरती आपण रोल करणार आहोत। आणि जी भिजवलेली डाळ आहे ती भिजवलेली डाळ आपण पोलपाटावर पसरून त्याच्यावर हा रोल केलेला पोर्शन आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे। हे बघा, हे जस्ट मी ह्याच्यावर रोल करते आहे आणि आता थोडंसं लांब करायचं आहे ह्याला, आणि आपण हे 2 साइड्स जॉईन करून घेणार आहोत। माझं पहिलं थोडं मोठं झालं होतं, मी आता हे बाकीचे थोडे लहान लहान करते आहे। मी सगळी डाळ चिटकवून घेते ह्याला, आणि मग ह्याला हलक्या हाताने रोल करते। अगदी हलक्या हाताने रोल करायचं आहे। थोडंसं लांब झालं की आपण ह्याचे 2 साइड्स चिटकून टाकूया। आता इथं 4 रेडी आहेत, अजून एक 4-5 मी बनवून घेते। हे बघा, मी इथं एक 8-10 असे करून ठेवलेले आहेत। आता मी हे तळून घेते। इथं तेल मी तापवायला ठेवलेलं आहे, मी त्याचं टेम्परेचर चेक करून घेते। आपल्याला मीडियम गरम तेल हवं आहे, अगदी कडकडीत गरम तेल नको आहे, नाहीतर आपली जी चण्याची डाळ आहे ती कच्ची राहते। खूप गरम तेलात आपल्याला हे तळायचं नाही आहे, हलकं गरम तेल, अगदी हलकं। आता याला आपण इमिडिएटली टच करणार नाही आहेत, नाहीतर जे डाळी आहेत ते सुटू शकतात। 1-2 मिनिटांनी ते थोडं स्टेबल झालं की आपण ते एकदा हलवून घेऊया। हे आपले तळून तयार आहेत। तुम्ही इथं बघू शकता, मस्त कुरकुरीत झालेत हे। मी आता हे काढून घेते। मी गॅस बंद केलेला आहे, कारण तेल चांगलं जास्त तापलं आहे। गॅस बंद करून मी आता हे मुरकू ह्याच्यात सोडते। आणि ह्याला आपल्याला
पहिले 1-2 मिनटं डिस्टर्बच करायचं नाही आहे. आता हे छान लाल तळून झालं आहे. मी हे सुद्धा काढून घेते. आता इथं मी हा सोया घेतला आहे आणि मी ह्याला आतून सगळं तेल लावून घेणार आहे. आता आपण हा दुसरा प्रकार करतो आहे. याला सुद्धा मी थोडंसं तेल लावते आतून आणि मी हा साचा वापरणार आहे. याला सुद्धा आतल्या साईडने मी तेल लावून घेते. आता हे आपण फिक्स करून घेऊया. आणि हे जे पीठ आहे आपण कालवून ठेवलेलं, मी ह्याला थोडंसं तेलाचा हात लावून एकदा छान मळून हे सुद्धा पीठ यात घालून घेते. बस. आता हे डायरेक्ट आपण गरम तेलात तळणार आहोत. आता हे झालंय, मी काढून घेते. मी इथं प्लेट बदलून ही शेवेची बारीक प्लेट लावली आहे. तुम्ही कुठल्याही साईजची शेवेची प्लेट लावू शकता. आपली शेव तळून रेडी आहे. मी आता शेव काढून घेते. हे आपले तिन्ही प्रकारचे स्नॅक्स रेडी आहेत. एकाच पिठाचा वापर करून आपण 3 प्रकारचे स्नॅक्स बनवलेले आहेत. रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका.